राम राम. मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शरीरातलं जे सगळ्यात पहिलं चक्र आहे ते म्हणजे क्रौन चक्र. आपण ह्या व्हिडिओमध्ये क्रौन चक्राबद्दलची माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की क्रौन चक्र ह्याचा रंग हा वांग्याचा जो व्हायोलेट कलर असतो त्याच्यासारखा असतो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्याचं स्थान आहे ते डोक्याच्या वरती 1-2 इंच आहे. तर हे चक्र ज्या वेळेला तुमचं बॅलन्स असतं त्यावेळेला काय होतं हे आधी आपण बघूया. ज्या वेळेला तुमचं क्रौन चक्र बॅलन्स असतं त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्टेबिलिटी असते प्रत्येक प्रकारे. ती फायनान्शियल असेल, मनानी असेल किंवा फिजिकल असेल, तुम्ही स्टेबल राहता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आध्यात्मिक वृत्ती जी आहे किंवा आध्यात्मिक तुमचं नॉलेज आहे ते ॲटोमॅटिकली इन्क्रीज होत जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ब्रह्मांडाशी गोष्टी रिलेटेड आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये पूर्वीच्या ग्रंथामध्ये वगैरे असा उल्लेख आहे की ब्रह्मज्ञान म्हणजे काय किंवा त्याच्या परत जाण्यासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होती. तुमची इंटेन्शन्स चांगली होतात, इंट्युशन्स चांगली होतात. आणि तेच जर का क्रौन चक्र तुमचं इनबॅलन्स असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा ते ब्लॉक असेल तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला साहजिक काही स्टॅबिलिटी मिळत नाही. दुसरी गोष्ट तुमची आध्यात्मिक प्रगती तर होतच नाही. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काही असे इन्सिडेन्सेस घडतात, म्हणजे थोडक्यात अपघाती मृत्यू असेल किंवा ॲक्सिडेंट्सचं प्रमाण असेल, म्हणजे ज्या गोष्टी नेचरमध्ये एक्सपेक्टेड नाही आहेत. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं पण काहीतरी अशी एखादी गोष्ट घडते की जी अनाकलनीय असते. अशा प्रकारे गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड आय चक्राची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही जर का इन्स्टाला किंवा फेसबुकला बघत असाल तर पेज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.